बाई हिनं सीमाना काला फोन केला काय माहिती. बाई मा कामीन बाई मा कामीन मी येऊच राहिले. लय अर्जंट काम आहे तू कुठं जाऊच नको मळ्यात जाऊ नको. एवढं हिचं काय अर्जंट काम आहे काय माहिती बाई. काय अक्का बोलावलं तुम्हाला? बस निवांत बसली. हा काय म्हणते बोल ना. काय नाही तूच काय म्हणत होती मला सांग. तू फोन केला म्हणून मी आले. अगं मी तुला फोन असा केला काय? तो मेवना मला म्हणत होता का जवळजवळ 7-8 वर्ष झाली हं. तू बी तिकडं माहेरी जात नाही सीमाला तिकडं बोलवती नाही. मग तुम्ही दोघी बहिणी जर सासरीच पडेले तर तुम्हाला भाऊ विचारून पाहत नाही भाऊजाई विचारून पाहत नाही. 2 भाऊ 2 ताराचे 2 भाऊजाया 2 ताराच्या. हा हं आणि आज त्यांच्या तिकडून तो समृद्धी हायवे गेलाय. मग. त्यांच्या जमिनींना भाव किती आलाय. हा ना मग मग. यांची जर तुला सांगते बांगडीची काच माहित नाही यांच्या दिवाळीला साडी चोळी माहिती नाही. मग हे भाऊ काय चाटायचे. काही नाही मी तर म्हणते हिश्श्याला आपण दोघे उभं राहू मग मी आता. तेच म्हणते तो मेवना तेच म्हणत होता स्वतःच का म्हणे वाटा घ्यावाच लागल. मग आता तू सारखं बोलू नको मला गंज वाटत नाही घ्यावा. मी मोठी दाटी मी नाही घ्यावा मला असं वाटत. मी उलट तुमच्या सारख्यांना समजून सांगा. मग. पण हे एवढे बायकांच्या अधीन झाले का हे दिवाळीला फोन करीना का वावाळीला फोन करीना. मग आपले एकाच आई बापाच्या पोटी आपण जन्म घेईल आणि त्यांनी जन्म घेईल ना. काय ग मग चाटत एवढी नाही का? इष्टिक त्यांना का सोडायची ते जर विचारून पाहते नाही. असं भावानं चाटत का त्यांचं आपल्याला काही हा? चोळी माहित नाही विचारते सुद्धा नाही बरं, कधी येते नाही आपल्या कधी घरी. जावा तर त्या भावजाया कधी पाहायला लावती नाही का कधी तुमचं काय चाललं का काय नाही चाललं काही विचार नाही पूछ नाही काहीच नाही. तोंड वाकडीच राहतं का जेव्हा सांग तेव्हा बरं मग. जाते. यांचं काय आठवावा. जाऊ दे ना हिस्साच घेऊन टाकू तू मग मी मोकळी तेच मी म्हणते मोकळी. यांचं काय आठवावा. मला ना ते डोक्याला थोडा ताणच वाढवलाय तो वाले मेवण्या ना का तू जाय तू जाय तू जाय आणि सीमाला बोलून घे. मी म्हणले पाहते बाय आता हिलाच बोलविते मग काय म्हणते काय ताण नाही वाढल दाजी म्हटले ते बरं झालं आधीच लवकर म्हटले ते. म्हणजे तो मनात तेच आहे का मग आता काय करते केवर तशी राहते. आणि तो नवऱ्याच्या मनात नवऱ्याच्या मनात त्याचे मी म्हणन तसं आहे त्यांचं. आईली यांचा साडूचा एक विचार झालाय का काय काय माहिती बाई. विचार झाला मग मला फुस लावली मग मी तुझ्याकडे आले. मी तुला तेच म्हणणार ते पण म्हटलं तू पहिले काय म्हणते रे पाहू दे मला. अगं जागा जमिनीत हिस्सा वाटा घ्यायला काय नाही पण भाऊ जाय कायमचे तुटतील ग. आता तुटून असे तुटेले असे हा कोणते असे देव तुटेलच ते कवा जवळ घे सुटले मग. माणसाला म्हणा. त्यांना अशी वासनाच नाही ठुली बायकांनी का बहिणींना फोन करावा का बहिणींचं काय चाललं का मेवण्यांना फोन करावा. आता रक्षाबंधनाला सगळे जाते आपण दोघी जिथल्या तिथे सांग बरं. मग आपलं काही वाटत माया नाही झालं. जा भावा जात्या तर ते बी मला अशा टाचा बोला तर तुम्ही नाही गेल्या का. आणि आमच्या जात्या ना मला तर बोलत ना साधा नका इथंच पडेल का तू. तेच तुला काय आहे टेन्शन का येते नाही? बाई मला काही डोकं चाला ना. एक काम करू आपण आहे ना जाऊनच पाहू. जाऊनच पाहू तू म्हणते ते बरोबर आहे, जाऊ दे जाऊन पाहू मग काय होतं काय नाही ते पाहू. चालेल ना. हा चाल बरं मरू दे जाऊ दे. चल बा फ्लोअर चालू झाली निम्मी झाली निम्मी राहिली. आल्या फ्लोअरला बाजार नाही काय करावा. कोणते पिकं करावं या शेतीमध्ये कोणत्याच मालाला भाव नाही बा. एकदा पाणी कमी पडत चाललं. अवघड झालं अवघड. भाऊ काय रे निवांत बस कवच झालं इकडेच बसा तिकडं कुठं मुंग्यांमध्ये बसतो बस तुला पक्क मुंग्यांचं वारवळ लागले तो पाय आम्हाला लागल. मग इकडे बस हा बसतो बस इकडे आम्ही. बस. ते दोघीच सगळं झाले म्हटलं पुढे कार्यक्रमाला गेलता काय? नाही विचारा ना आलो. हा का हा 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 म्हणलं चल जाऊन येऊ. त्याला फोन तर करायचा ना गे. फोन काय करीतो. नेमकी तुझी भावजाई माहेर गेली. जाऊ दे तिकडे तिचा सपाटा हा? होऊ दे. हा तुम्हाला फोन करावा तर तुम्ही उचलती नाही काही बरं नाही. मला कोण फोन कर मा फोन चालू आहे. अगं हा ना अरे तुला परमिशन लागती भाऊ बहिणींचे फोन उचलायला. तुम्ही काला बोला त्या जास्त. हे असं आहे तवाला. आम्ही बळद दोघे आलो म्हणून विचार राहिला. हा हा का त्याच्यात म्हणतो कुठं काही काम काढलं होतं का मग इकडं आल्या म्हणजे चाचा. यांच्या हा, मनात मला काय यायचे का काय- यांनी येऊच नाही. अरे यांचा मला सपाटा मला वाटलं कुकळायला हे लागलं. अगं मला वाटलं कुठं कार्यक्रमाला गेलता काय मग येता येता आल्या बा असं मग तुम्ही. पण असं कधीच म्हटलं नाही दोघी या का बसा राहा 2 दिवस. आता तुम्ही तुमच्या परपंचात आम्ही आमच्या ह्याच्यात. पण आम्हाला तुम्हाला का वेळ भेटतो यायला. हा तुम्ही पार विसरले आता भाऊ आहे का मेले. भाऊ हा? विसरला. नाही ते एक पाळीला गेले ते बरे होईल. हा
हा ते ती तर वाट आम्हाला- तरी बंद होईल. ते तर आम्हाला- एकदाचे गेले ना ते तरी मग माहिती राहील का नाही गेले बा. हा बस असा आशीर्वाद असते मग किती खाल्ले नाही. हा मग बहिणी भाषांचं खाल्लं का मग असंच राहतं. काय रताळ खाले काय काय खायला इकडं? रताळ काढितो गाजर काढितो गंज खातो ना आमच्या मग ते वाट्याचे बी. ते फुकट निघायचे का? हा हे टपा टपा घाम गाळा लागत. मग ते कुठं तो एकट्याच्याच बापाचे वावर आहे. हे बाय फुलोर केली तर फुलोर हा. भाव नाही भेटला. बरं भेटणारच नाही आमच्या सारख्यांचा शिसाराप घेतल्यावर. हा तुमच्या काय होतं हा बहिणी भाषांचा साऱ्या शि- जगाचं वाटोळ झालं तू हा. ते काय तुम्हीच केलं का मग मग तेच ना बहिणी भाषांचा शिसाराप घेतल्यावर नाही, काला बोल. भाऊ वर येते. काही बोलत काही चावत काल आले ते सांगा बोलावं बोलतच बदल येते. बरे पोरसोर बरे का? बरे आमच्या पाहुणा बरा आहे का? सगळे बरे आमच्या तवा वाले. लागत दोन्ही बरे आमचे. तो नवरा कसे ते सांगा, तो नवरा. बरं, बरं. त्याचा पण झाला का नाही तो नवरा? कधीच मानवला कधी प्याला नाही तेव्हा प्याला होता आता नाही प्याला. हा तेच तर म्हटलं. तुम्हाला तर नाही आठवण येत मग आमच्या दोघींना आली आलो तो आम्ही दुसरा कुठे गेला गोड मुसक्या. आता आम्ही आलं नाही गे तुला माहिती. तो निघू दे आलक निघा नाही तुम्ही एकत्रित राहा. काय वेळेस गेला असेल कुठं नाही तर फोन करावा लागेल त्याचं. त्याला भेटायचं का तुम्हाला? बायकोचा पदर नसं सोडित अजूनही. काय आपलं ते काय आपल्याला अगं, त्याच्यामुळे यांना पाका म्हातार चळ भरला हे यांना नाही, म्हातार त्याच्यामुळे बाजूला निघालो. म्हातारपणात यांना पक्की जवानी बरं का आली. गे? हं? त्याच्यामुळे मी बाजूला निघून घेतलं. बरे निघालं बाबा आम्हाला नको कारण सांगू. त्याची बायको आहे ना कामच करीत नव्हती. हा हा तिच्या मागे नुसता. तुझ्या तर सांगत तू कोणता हा मी काय- तू तसं यांना काय कमी करेल का. हात पाका ना तालाव नाचतो हात पाका पाय पाड्या त्याच सांगत सुटला. मग त्याला फोन लावायचा का तुम्हाला? तुला नाही तुम्हाला त्याला भेटायचं असं म्हणतो मी. तुला फोन तू बोल. तो काय रोजच भेटतो मला काय नाही. तुम्हाला भेटायला असेल तर लाईत फोन. मग भेटायचंय म्हणून तर आम्ही आलोय ना. आहे का पण दोघं पाहिजे. दोघं कोण? तू बिन तो बी. मग मी तर आहे तुमच्याजवळ. हा मग बोलव त्याला बी. मग तुमच्या बायकांना नका बोलू. नाही त्याची बायको राहणार राहील कामधंदा करीत ती काय तो काय आणेल. नाही, आणू बरं मी नका. त्याला बोलितो फोन करून घेतो बोल. हॅलो कुठे रे दादा? वरच्या म्हणायचे काय? बरं या बहिणी आली आपल्या आल्या त्या बरं या भावाला भेटून म्हणा. आल्याचे काम कर ना. हा त्याला टाक ते 150 रुपये देऊन मग तुला ते मी उद्या लागेल. नाही नाही ते 150 नाही काही पैशाचं आहे. आल्या त्या भेटायला बरोबर ते म्हणत त्याला बोलू घ्या भेटायचे मग ये मग काय गडी बरं ये. बरं बरं येतो ये पाणी लावतो का असताना आलो. हा मा फुलवरच्या रानात बसले मी. बरं आता माई बायको तर नाही इकडं स्वयंपाक पाणी करायला काढला ती मायाला गेली. आम्ही बी काय आमच्या घरून उपाशी येईल नाही. नाही आता इथे भाऊ जाईल मी ना हा दवाखान्यात जाते मग ती. हा तर काय करते काय माहिती. हा तिला जायचं वाटलं दवाखान्यात ते काढू आणि तू ये लवकर. बरं हा त्याला जायचे त्याला टाइम नाही त्यांचे नवरे वाट पाहत राहते जस त्याच्या परपंचात बरोबर नाही. येऊ राहिलं घासाला पाणी लावतो म्हणा. घासाला पाणी लाव नाही तिकडे वाळाला पाणी सोड आम्हाला काय घेणं पडलंय. हा बरोबर का आला तुमचा मोठ्यापणा सांगा त्या. ते आता जे लागायचे कामाला आता करणंच माग आहे का थोडं. मग शेती खाट होती का? नाही खाटी काला ठेवतो. मग खाटी ठूच नको तुमचं काम हलकं करायला आलोय आम्ही. आला बस कधी आली अक्का कधी आली? अकरा झाला अर्धा तास येऊ. ते ना मला मग बोलूशी वाटतं रे. हा? तुझा भाऊ त्यामुळे बोलता येत नाही हा बोलून बरोबर देत नाही. हा मग मावाली खरा नाही पाय निघाली. पड्यात हाच खरा पाय पडे यांना तर खरा खेळ केला. याच्यामुळे ती जास्त यांना तर खेळ केला यानं याच्या बायकोना. बरं काय म्हणतो बोला काय येणं केलं लावून. लांब असं येणं केलं. भेटायला आलाय का? मग भेटायला नाही आल्या आम्ही काम घेऊन आलोय. काय हा तुम्हाला काय भेटायचं. तुम्हीच कवा आमच्या सुखात आहे दुःखात आहे का तुमचा आम्हाला फोन येतो तुम्हाला म्हणजे भेटून तो काय पुरीच्या करू? लागला चुका चुका सांग आता तो पुरीच्या लागला तू का? तिकडे जाळवू देतो आम्हाला हा, महापुरीचं लग्न राहू दे तसंच. मी हांडा गेलो होतो तो आणि मॅ- दिलचा. हम्म. मग लय काय? मोठा हांडा घेतला. आणि मेरी काढली होती ती. म्हणलं ती रेक तुला वापिस आणून देते. हा. आणि तो हांडा याच्यावाल्या मुंडक्यात अटकीते मी पण मग मला जे बोलायचं ते पहिलं बोलू द्या. हा बोल आम्ही काल आलो इकडं. हा. हा मला तर- वाटलं तुम्ही काल आले. काल तुम्हाला साडे लागत असती. हा, आम्ही तुझं का काही सांगा सुप्प बोल लावून रे, बसलो. काय? सुप्प लावून बसलो आमच्या घरी काहीच आमच्या नवऱ्यांनी प्रॉपर्टी नाही कमवेल का काय. बोल काय म्हणतो. हा, आम्हाला वाटा लागतोय म्हणून आम्ही आलोय. त्याच्या वाटे होते काय का आता किंवा लागणार किती खर्च केला आम्ही. मग कोणा आम्ही? आम्ही तो काय उपकार केलाय. बुवा घेऊन हिंडले असते गावामध्ये तर तुमच्या दाढीला कांदे बांधले असते तर तुमची इज्जत राहिली असती हा. का. उपकार नाही आम्ही केला. टाकले का रे मग? कापून हम्म. टाकले.
तेव्हाच कापून टाकले असते. मग हे काय आम्ही आता कापाकापीच करायला आलोय. पण मी आमच्या काय दोघींचा हिस्सा पाहिला आमच्या दोघींना पण. दोघींना पाहिजे आम्हाला, नाही, एकीलाच नाही दोघींना पाहिजे. मग तुला तिलाही फोगावले का? ती कायला तिलाही मला फोगावले का? ती कायला मी काय- फुगवली? आईला पाहिलं का? मी काय आता लहान आहे आहे काय? म्हातारा वाला त्या टायमाला म्हण पूर्ण काय द्यायचं नाही, पोरांनी माल कष्ट केले, हो. माले ठेप ठेवले हम्म. आणि मग ते तुम्हाला द्या म्हण कोण म्हणलं? म्हातारा. दादा ते हा. मग तुम्ही त्या म्हाताऱ्याला सांगितलं, "अहो, म्हाताऱ्याच्या खाली तुमच्या दोघांचेच नाव लावायचे ना, आमचे लागलेच ना." कोणते म्हाताऱ्यानं जरी सांगितलं तरी सरकारी नोंदीनुसार आमचे नाव लागलेच ना, नाव लागले मग आम्हाला वाटा लागतोय. तेवढं घेऊन तू ये का बाया. बदल पण मला काय म्हणतो वाटा का सांगते बदल? ना, सांगते ना, त्याला कारण आहे ना. तुमचे जसे लग्न झाले, आमचे लग्न झाले, तो वाला कधी मला सुखात फोन नाही, दुःखात फोन नाही, कधी दिवाळीला फोन नाही, कधी दिवाळीला फोन नाही. अरे चालताना फोन तुला. अरे आमच्या घरी आम्ही कमवून ठेवले, अरे, आम्ही काय तुमच्या साडीच्या दवड्यात शिव नाही ऐक बसले. ना, तू भाऊ दे राग राग मला मारून गेली त्या टाइम तुला फोन नव्हता केला का मी? काय भाऊजाईने तो वाल्या मला मारलं, हा. पक्क मला सुजून ठुलय. हा. केला होता तो फोन. हा मग मग सांगणाऱ्याला लाज पाहिजे ना, ऐकणाऱ्याला लाज आहे म्हणून तर तुला परत भेटायला नाही आली, काही विचारलं नाही. सांगणाऱ्याला लाज अरे वाटायला आपलं पाहिजे का- ना. आपलं बायको घरचं कुठं सुजूस का मारी ती. का रे? आपल्या घरचं कुठे नवरा बायकोच सोयरा जायला सांगते कसं? ती ना तिचा नवरा कसा माहिती ना? काय केलं तिनं मला मारलं तर भले मारलं. आपल्या बायकाची रट्टी आपण घरी खायची. हा, आता पण यायला काय बायकोच्या सांगायचं? खाली मारलं तर चालत आहे मारलं यांना. पण ती येरी जीव द्यायला चालू मानावं चिठ्ठी करून हा एवढा आहे. म्हणलं मग याच्या कानो घालावं. मी शांत केलं तिला आवर. हा तुमच्या तिकडे काही असो आमच्या दोन शेवटी या बोटाची वेळ या बोटाच्या माग जग येतं का तिला? हम्म. मग का बहिणीची मग फोन केला आली का पळत? बरं जाऊन दे सदी आला काही नाही. आता हिच्या लग्नात आपण लापशी जाऊ का हो पंगत दिली आख्या गावाला जाऊन देऊ. हे मी अख्ख्या गावाला पंगत देते, मला वाटा लागन. ती लापशी बिपशी तो जवळ राहू दे, ती वाळून काय पात्र्यावर. हा मग हा ती अजून राहिली का खर्च किती म्हणजे करायचा तो पुरेल 2 पोरं झाली तेव्हा लापसुली ना पा जवळ आपण 30-50 खर्च करू. मग तेव्हा सस्त्याच्या काळ हम्म. जाऊ दे मग दादा शब्द घालता का रे बा? हा मग. हा, बरं झालं. तिच्या पोरीच्या लागला आम्हाला- मदत करा म्हणा. अरे आम्हाला- कोण कोणाचे बाप आई बाप करते नाही लग्न, आम्हाला ऋषीला करायचं होतं म्हणून करावाच म्हटलं. लागत. वा 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 तिच्या रेशो आम्ही सगळं करून घेतलं का रे बा? मोठा उपकार केला, मला हिस्सा लागतो. बाई आणि बऱ्या बोलांनी दिला तर बऱ्या नाही तर आम्ही कोर्टात केसू. ये बाई ये नाही यांना ना यांच्या बाजू कोणतरी काना भरले कान- नवरे दुसरं कोणी दिसत ना आम्हाला डोळ्याला. काय नवरा- आम्ही काय बोळ्यानं दूध पितो तुमच्या काय? नवऱ्याने काना भरले तुमचे. आमचे नवरे काला बरं. हा नवऱ्याने काना भरले तुमच्या नवऱ्याने. आम्ही काय बोळ्याने दूध नाही पियत. हा बरं तुम्ही काय तुम्ही आले ना तुम्हाला साडी घेऊ आम्ही. साडी घ्या आम्हाला काही गरज नाही जेवण साडीची. करा का रे बा? जेवण करा. तुमचं जेवण नको होय. आणि त्यांना तुमची नाही- साडी नको. त्यांना बजेट करू. बजेट करायचं वैशात या करायचं बजेट टाकून आम्हाला काही विषय द्या मारू. म्हणजे आम्ही एवढे नाले का? भरोसाच नाही आता तुमच्यावर. काय दिसा बरं लागितलं ते. तुम्ही आता एक वर्ष. इथून पुढं भावांवर आणि भावजायांवर विश्वास ठेवायचा नाही. आता आहे ना सगळ्या बहिणींनी एकीच गेली, तुम्हाला खरं सांगते. मग तुम्ही गुरुभाव केले का आता? हा काय गुरुभाव करायची गरज नाही. आता सख्या भावापेक्षा गुरुभाव चांगले ते म्हणते. ते चांगले बायका व्हावी. लग्नाला तेच उड्या मारते पोरं सोरायचं. हा, बरं, बरं, बरं. निम्या रात्री काम येते जास्त्यानं जास्तीची सोय करून घेतली. तेव्हा पाहिलं का? गुरुभाव परवाडला, पण भाऊन भाऊजाई नाही परवाडले. सक्का भाऊन पक्का वैरी, काहीच कामाचा नाही. काय झालं बाबा हा. आता आहे ना हम्म. अलीकडे काय झाले गुरुभाऊ लय झाले गुरुभाऊ. गुरुभाव हा गुरुभाऊ का म्हणतो गुरुभाऊ धरून ठासाय पाहिजे. हा ठासायचा गुरुभाऊ. अरे तुला सख्या बहीण नाही का? हा इकडे या मग आता हे सख्खे भाऊ जर माजल्यावानी करी सुटले तर मग बराबर बाया गुरुभाव करी सुटले. शक्य आहे ते काय उपयोगाचे. काय कामाचे? पण आम्ही काही केलंच नाही रे हे तुम्हाला. बाया बांगडीच्या काचाला इचारी ना, डवळे दशीला इचारा ना, दिवाळीला फोन करी ना, ए, वावाळीला फोन करी देतो का ना. 10,000 आहे का? हा? दे 10,000 नको रुपये ना आम्हाला. दे तू गेल 10,000 दे. दहा नाही लागते आम्हाला, समृद्धी हायवे गेलाय, आम्हाला हिस्साच लागल, तो बी बराबरीचा हिस्सा लागल. हा मग आम्हाला काय राहिले खाली. आम्हाला काय राहणार त्याला 4 पोरं हा. मला 3 पोरं. हा काय येतं आम्हाला? मग तुम्ही का काय आमच्या हिस्स्यावर पोरं काढले का काय? नाही, काय राहते आम्हाला आम्हाला? आमच्या- आहे ना, तुमच्या बायकांकडे. बहिणींच्या हिस्स्यावर पोरं काढले का तुम्ही? त्या टायमाला म्हणलं त्या टायमाला तुम्ही थांबून घ्यायचं होतं ना, एवढे काला उपशीत तुम्ही बसायचं. म्हणलं की आम्हाला सगळ्यात आम्ही त्या टायमाला थोडे हात पाय करतो. हा आता मागितलं नाही हा? हिस्सा देऊन मग टाक. तेच ना, तुम्ही हातपाय तवा आखाडते नाही घेतले तर आता तुमचे हातपाय लय लांबायला लागले होते. मग आता त्याच तांगड्या छाटायला आलोय आम्ही. म्हणजे तुला आता असं करायचंय बा हा मला लेकरं बाळायचं आमच्या लेकरं बाळायचं
तळतळाट घ्यायचा बा तुला. आम्ही काय तळतळाट हा? घेऊ तू तोंडात नको असं तुम्ही करता. तुमच्याच आई बापा ज्या आई बापाच्या अरे पोटी तुम्ही जन्म घेतला त्याच आई बापाच्या पोटी आम्ही जन्म घेतला अरे पण तेवढं केलंय ना आम्ही तर मग. काय नाही केलं लग्न करून दिलं काय लापशीचं जेवण दिलं लग्न करून दिलं पण पुरी- 25,000 पुरीचा रुपये उंडा सुद्धा आपण दोघांनी भरला मग तो पुरीचा उपकार तो नाही पुरीचा केला. उंडा आम्ही भरला तो उपकार नाही केला तेव्हा. तेवढा आमच्या हिश्श्याचा खातोय अरे ही बोलून देत काय नाही आहे ना बाबूराव माहिती हा. आहे या बहिणी जशी इच्छा घ्यायला लागल्या ना हा. तर बहिणीचं भावाचं नातं तुटलं जाय रे तुटलंच पाहिजे तुटलंच पाहिजे तुम्ही असं यांनी कोणतं नातं ठेवले तेच ना कधी आता विचार बाई केला ये बोलत ये नाही. जापड झोपी बोलणार नव्हती हा. पण हिनं पक्क पॅक करून हा, आणली तिने हा, काय मग पाहिजे टाकलं बाई. की? तिने काय नाही ते केलं बाई. काय बोळ्यानं दूध नाही पित. एवढ्यात लहान आहे बरं की ते माझे तोंडावरती पोरं भाजी सोडे. उठत नव्हती हा तोंडा माशी उठत नव्हती माझे पोरं सोरं लागत ना मला पण हा ना मानावर आता केवळ कष्ट करी अरे वा मग आमच्याच्यावर जागला का तुम्ही आमच्या नाही ह्याच्यावर तोंडावर जगले. आमच्याच्यावर जागला नाही, का तुम्ही आमच्या ह्याच्यावर त्याच्या जगले. आईचा नालायक जाऊ एवढं दे. कमो हा? कमो खाल्लं ना आता किती खात्या हे बाया किती किती वर्षापासूनची मग उत्पन्न बायकांना खाऊ राहिले दागदागिने करता हा. बहिणी कमानी नाही केला अरे मग ते कष्ट करते आणि आम्ही काय केले तुमच्या नवऱ्याला गेला ना त्याने नवरे केले मग आम्ही नवरेच केले मग ना, तिकडे आम्ही करा ना नवरे मग सोडून डाग पुढं डाग तुम्हाला नाही ना आमचा हिस्सा आहे तो देऊन टाकायचा नाही, हिला नाही, काय करावं शिक्षण शिरपतराव माणसासारखं चिसर आहे. अरे मावले 4 पोरे का ते काय मग त्यांना का काही सालट होतं का? 1-2 गाडी खाली घाल बाबा हा, पा काय हा. पा पण बाबू जमिनीत वाटा दे अरे, हा. एवढं तुमचं हे दे लुटून गाडी खाली नाही तर रेल्वे खाली घाल पण ही वाटा लागल अरे, पोरं मारा तुमचे हा, पण हे आम्हाला द्या हा. आहे का जगात अशा मग आता बहिणी तुम्ही सारखे चावळू राहिले 4 पोर आहे 4 पोर आहे तू चावळतो 3 पोर आहे 3 पोर आहे मग तुझ्या वाट्याला जेवढे येतील ना तो 2 बी गेला 1 पोऱ्या जरी हिशोबानी बाकीचे ती इरी मध्ये लुटून नाही तर गाडी खाली घाल पण मला वाटा जिता दे. जीव आहे जिता जीव ए बाई तुला तुझ्या पद्धतीने वाटत की आम्हा कोणतं काय भेटणार नाही हा हा. मग घेऊ आमच्या तुला काय पद्धतीने कोर्टात घ्यायचं ना तू कोर्टात दावा टाक चाल मग कोर्टात घेऊ चला 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 करतो आम्ही कोर्टात करू होय, हा. होय. काय रे बा? हा हो दे काय कोर्टात दावा टाकी ते हा आणि मग पाय तू कशी पळती बुई थोडी करी ते हा कर कर पण इडून तिडून जर नाही दोऱ्या लावीन तर मला नावाची गजरी म्हणू नको हा, हा. हा. नाव ग हे बाया बांगडीच्या काचाला विचारून पाय ना एवढे बायकोचे पाय पडे झाले तुम्ही बायकोचे बैल वाटाच घेऊन दाखवू चाल ग विचारणार त्या दोघी विचारून आल्या हा ते जापड झोपीला आणि ना तिला काहीच कळत नव्हतं पण ये ना हुशार केला ही नाही शहाणी ती. ये ना ये ना हा? अरे त्याला काय कळत होतं ते बस तिला बस हा हा हा. म्हणजे आपल्याला घाबरायचंय पण भावा पुढे बोलतही नव्हती काही ये ना ये ना ये आता बरं हे बघ शेरपत काय करतोय आता ते त्यांच्या नवरे सांगणारच आहे नाही दिला ना म्हशी स्वतःहून कोर्टात दावा टाका पैसे आणि टाकू दे दावा एवढं काय वेळ त्याच्या आधी ते काय करतो ठोकून आणि काय करू जमीनच टोकून टाकू आखी. हा, हा. आणि जाऊ शहरात राहायला हा, चालतं जाऊ दावा चालू दावा करू आपण हजर व्हायचं कोर्टात हा, हा, जमिनीत राहिली नाही तर काय करणार हा, हा, आपल्या बायकाची अंगठी द्यायच्या सह्या द्यायच्या हा, वारसदार म्हणून हा, याच बहिणी दाखवायच्या हा. हा? घाल चक्र हा त्याला काय किती हुशार आहे. येऊ दे हा, जिरू द्यायची जरूर दे ना हा परत याला परत आपल्याही तोंड पाहायचं नाही त्यांना हा, आता आणि त्याला आपल्याला त्याची तोंड नाही पण पाहायचं आता तोंड काय पाहता काय पाहतो तू डायरेक्ट मध्ये पोरं गाड्या खाली घाला हा मग मग याच्या करता काढले का आपण अरे उद्या हा? ती गेली तर आपल्याला तिच्या मिऱ्या खोसे पळले हा मौती मध्ये मग काय नाक दिलं झाला आता काय जातो आपण याच्या तोंड मग पाहणं आणि तोंड मी हा, शे. तोंड नाही पाहणं त्या हा. बहिणीचं. येऊ का मी पप्पाला आलो का सर मी काय संध्याकाळी तू जेवायला तो तर तू भाऊ माहेर गेली ना हा? मटण आणू हा आण, अर्धा किलो आण दोघायला नाही मी नाही खात हा? तुझ्या पुरतं. बरं बापूर तार मग तुझ्या भाऊजीला समजून सांगतो आम्ही सांगतो संध्याकाळी आल्यावर त्यांची सांगतो का? तू काही घेतोय का एखादं क्वाटर आणू का तुला लावले मला छापून झाली आणू का एखादं क्वाटर आणू हा ना बरं आणतो तू नको टेन्शन घेऊ मी आहे हा येऊ आय, आय. आपले सगळे हात धरून आहे ना हा कार्यक्रम करून पुढं आपल्या सगळ्या ओळखी आहे. तू हा. काय एवढं काय पैसा वाटला सगळं होते सगळे चल